तर नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ निखिल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. थोडं समजून घ्या, माझा घसा खराब झाला आहे कारण तेलकट खाण्यात आलेलं आहे माझ्या, त्याच्यामुळे आवाज थोडा माझा बसला आहे. माझा आवाज तुम्हाला कितपत येतो आणि कितपत नाही हे मलाही माहीत नाही. आणि आज आपण आलो आहे सातारा जिल्ह्यातील महिमानगड या ठिकाणी. आत्ता मी महिमानगड या गावामध्येच म्हणजे बसलो आहे. या गावाला पण महिमानगड नावानेच ओळखलं जातं. माझ्या मागे तुम्ही उजव्या हाताला तुम्ही बघू शकता की भवानी मातेचं मंदिर आहे. या मंदिराच्या इथनं गडाचा ट्रेक सुरुवात होतो. माझ्या समोरच्या बाजूला एक बोर्ड लावला आहे. त्या बोर्डपासून आपल्याला गडाची सुरुवात करायची. उजव्या बाजूला ह्या बाजूला वरती जायला गडाचा मार्ग आहे. तुम्ही वरती बघू शकता, हा गडाचा मार्ग आहे. वरती गडच आहे, आपल्या जवळच आहे गड. 10-15 मिनिटाचा ट्रेक आहे हा. आणि मी गाडी कुठं लावली ते दाखवतो तुम्हाला. इकडे हे जे घर दिसतंय, हे जे झाड आहे, या झाडाच्या खाली गाडी लावली. आम्ही ह्या मार्गाने वरती आलो आणि इथनं असं चालत इथे आलो. इथे आज बोर्ड लावला आहे बघा, महिमानगडाकडे जाण्याचा मार्ग. आणि हे मंदिर तुम्ही बघितलं असेल, या मंदिराच्याच बाजूने वरती जायला रस्ता आहे. आणि आज आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे कौस्तुभ आला आहे. आणि आमचा मागच्या रविवारी काही ट्रेक झाला नाही, त्यामुळे आम्ही आधीमध्येच ट्रेक घेतला आहे. तो आज गुरुवार आहे खरं तर. आणि इकडून आहे का इकडून, तर बघा ही अशी चुकामुक होऊ शकते. या इकडे पण रस्ता जातोय. आता या मंदिराच्या इथनं आम्ही आलो. या साईडला मंदिर आहे आणि या साईडला पण एक रस्ता जातोय. आम्ही डाव्या बाजूला वळालोय. तर डाव्या बाजूने जाऊया वरती आपण. पुढे खाली ज्यांच्या घरापाशी आपण गाडी लावली ना, त्या काकांनी आपल्याला सांगितलं की सरळ वरती चालत जायचं आहे, कुठेही वळू नका म्हटले ते. कुठलं झाड सांगितलं रे कौस्तुभ त्यांनी? बाभळीचं झाड. लक्षात ठेवा मित्रांनो, बाभळीच्या झाडापासून आपल्याला सरळ जायचं, कुठेच वळायचं नाही आहे. आपण म्हणजे मुख्य दरवाजापाशी साधारण येऊन पोचतो. बरोबर चाललोय काय? घसा बसलाय, मला वरडता पण आहे ना. मला चुकीचं वाटतंय रे रस्ता. इकडनं पण आहे. मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला आहे मित्रांनो. सरळ वरती यायचं आहे. उजवीकडे पण वळू नका आणि डावीकडे पण नका वळू. आम्ही डावीकडे वळालो, पण तो रस्ता तिकडेच चालला होता. तुम्हाला दाखवतो. हे मंदिर आहे बघा भवानी मातेचं. इथूनच वरती या, म्हणजे थोडंसं आहे इकडे पण जातो रस्ता आणि या हाताला पण जातो. तर आम्ही डाव्या हाताला गेलो. नाही ना, असं थांबल्यावर डावा झाला ना. गडाकडे जर आपण तोंड केलं तर आपण म्हणजे गडाच्या बाजूला तोंड जर केलं तर डाव्या हाताला रस्ता जातो. तिथून पण थोडंसं पुढं जरी गेलं ना तुम्ही, वरती यायला रस्ता आहे. हा जो रस्ता दिसतोय ना बघा, ह्या रस्त्याने आम्ही असं वरती चाललो. जसं त्या काकांनी आम्हाला सांगितलं तसं आम्ही फॉलो करत आलो आहे. आणि समोरच गड आहे, लगेच गड पण दिसतोय, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आम्ही आमच्याबरोबर कौस्तुभ आहे, त्याला बरीचशी माहिती झाडांची वगैरे, कारण तो एक शेतकरी आहे. शिक्षणासाठी पुण्यात आला आहे, त्यामुळं मला त्याचा एक फायदा आहे. त्यामुळं काहीच अडचण नाही. आणि नेहमीप्रमाणे त्याला आज त्रास नाही झाला थंडीचा. आणि आज आम्ही एक आयडिया केली गडावरती येताना, म्हणजे बाईकवरती येताना, की गडाचं अंतर किती आहे पुण्यापासून.
तर 150 ते 160 किलोमीटरच्या आसपास आहे. तर आम्ही काय ठरवलं, 50-50 किलोमीटर गाडी चालवायची. त्यांनी 50 किलोमीटर, मी 50 किलोमीटर. तोही जमणार नाही, मीही जमणार नाही. सेम जाताना आम्ही तसंच करणार आहे. गड आपण पटकन एक्सप्लोअर करूया. त्याच्यानंतर आपल्याला गडावरती काय काय पाहायला मिळतं आहे तेही बघूया. त्याच्यानंतर इथे एक मंदिर आहे, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. ॲक्च्युली खरं सांगायला गेलं तर माझे गुरु आहेत ते. त्यांचं दर्शन घ्यायचं, मला खूप दिवस झाले दर्शन घेतलं नाही. मी नेहमी फॅमिलीबरोबर येतो, पण आज म्हटलं आपला एक तर रविवारी ट्रेक झाला नाही आणि नेमकं आज गुरुवार आहे. म्हटलं आज ट्रेक पण होईल, त्यांचं दर्शन पण होईल. जर झालंच पॉसिबल तेवढा टाईम जर भेटला आपल्याला तर आपण वर्धनगड पण करणार आहे. म्हणजे आपले 2 व्हिडिओ तर एकाच दिवशी होऊ शकतात. छोटेच आहेत गड आणि जास्त काय ट्रेकिंग करायला हे नाही आहे आणि सोपं आहे ट्रेक, काहीच अवघड नाही आहे. फक्त तुम्ही एक स्पेसिफिक, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल सांगितलं आहे, एक टार्गेट ठेवा, त्या टार्गेटपर्यंत पोहोचा, तिथून पुढं नेक्स्ट टार्गेट ठरवा. तसं तुम्ही असं वरती जावा. आता ह्या गडावर जर तुम्ही पाहिलं की तो स्पेसिफिक मार्ग नाही दिसत आहे आपल्याला. म्हणजे पायऱ्या वगैरे आपण जे म्हणतो, भले त्यात काळातल्या का व्हायना, शिव काळातल्या का व्हायना, पण त्या पण नाही आहेत. थोडं पुढे गेलं एकदम म्हणजे तुम्ही जवळ गेले ना तरच तुम्हाला पायऱ्या वगैरे दिसतील. पण आत्ता सध्याला इथं पायऱ्या नाही आहे. पाय वाटे, मळलेली वाटे तुम्ही बघू शकता. बघा ही मळलेली वाटे, ह्याच वाटेने आता आम्ही सरळ आलो आणि समोरच गड आहे बघा, लगेच समोरच. आता बघूया गड, आणि थकवा वगैरे काहीच जाणवत नाही, त्यामुळे रिलॅक्स चाललो आहे आम्ही. उन्हाचा पण एवढा काय चटके बसत नाही आहे. आता आम्ही सकाळी थंडीत आलो आहे, गारठलो आहे, त्याच्यामुळे ऊन मला वाटतंय की नसन हे होत. तर बघूया, चला. एक 10 ते 15 मिनिटानंतर ट्रेक करून आल्यानंतर आपण डायरेक्ट महादरवाजा म्हणजे मुख्य दरवाजापाशी येऊन पोचतो. काही पायऱ्यांचे अवशेष आहेत, थोडेफारच राहिलेत, म्हणजे एकदम जवळ आल्यानंतर आपल्याला दिसतात. आणि इथून बुरुज, तटबंदी चांगल्या प्रकारे दिसते आपल्याला. आता गडावरती काय आहे पाहण्यासारखं ते बघूया. गड एक्सप्लोअर करूया पटकन. आणि मगाशी मी जसं सांगितलं, आपल्या पुढच्या दिशेला लगेच निघूया. आणि या ठिकाणी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, माकडं भरपूर आहेत. त्यामुळं तुम्ही कुठल्याही गडावर किंवा कुठेही ट्रेकला गेले, तुमच्या बॅगेत जर काही खायला असेल किंवा काही वस्तू असतील ना, व्यवस्थित ठेवा. कारण तुम्ही जर ह्यांना सवय लावली खायला टाकायची आणि खायला, मग जे कोणी ट्रेकर मंडळी किंवा जे कोणी फिरायला गड किल्ले पाहायला येतं ना, त्यांच्या बॅगा ओढून घेणे, तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलं असेल बऱ्याचशा जणांच्या, किंवा इंस्टाग्राम रील्सला पाहिलं असेल. त्यामुळे कुणीच ह्या लोकांना खायला देऊ नका. ह्यांना खायला भरपूर भेटतं, त्यामुळे तुम्ही टाकू नका. आपण एक माणुसकी म्हणून ह्यांना खायला देतो, पण ही लोक डायरेक्ट ओढाओढीच करून घेतात. त्यामुळे हे करूच नका, ह्यांना खायला टाकूच नका. पायऱ्यांचे अवशेष दाखवतो आणि मुख्य दरवाजा कसा आहे तो बघूया. चला मग पुढच्या वाटचालीला निघूयात. या ठिकाणी कातळात कोरलेले पायऱ्यांचे अवशेष पाहायला मिळतात. या ठिकाणी पण आहेत काय, पण पडलेत सगळे इथे. आणि या इथे बुरुज आहे बघा, इथे बुरुज आहे, इथे एक बुरुज आहे. तटबंदीवर एक मस्त झाड आलं. आता ऊन येतं समोर त्यामुळे दिसणार नाही, आणि तटबंदी चांगल्या प्रकारे दिसून येते. बघूया चला. हे बघा, हे असे म्हणजे सगळं पडलंय.
तुम्ही जर वरती पाहिलं असेल ना, तिथे पण दगड आहेत ना, तर जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. आपण पोचलोय. या इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, सगळे दगड आहेत बघा. नेमकं तिकडून ऊन येत आहे त्यामुळे एवढं दिसतंय का ना. हां दिसतंय बघा, सगळी दगडे पडलीत. म्हणजे इथे जो बुरुज होता ना सगळा पडला. आणि या इथे बघा वरती माकडं बसली ती, आणि हा बुरुज आहे. एक एक बुरुजामध्ये जे दगड लावलेत ना त्याची साईज बघा केवढी. आणि असंख्य माकड आहेत. ह्या झाडावर पण बसलेत, प्रमाणच नाही. खतरनाक. तिथे जातो, दरवाजा बघूया आपण आत्ता कसा आहे काय. मुख्य दरवाजापाशी आपण आलो आहे. काही फोटो पण काढले आपण. पूर्णपणे पडला आहे हा दरवाजा, म्हणजे अवशेषच नाही काय. इथे जे काय आहे थोडेफारच ते दाखवतो तुम्हाला. या इथे लॉक सिस्टीम प्रत्येकाला माहिती आहे. इथे देवडी आहे. आणि इथले काही म्हणजे दरवाजाचे काही अवशेष किंवा दगड जे काय असतील इथले, हे सगळे ह्या भागामध्ये रचून ठेवण्यात आले. आणि इथला जो वरचा आपण जो आकार म्हणतो तो आकार इथे पडलाय बघा असा पूर्णपणे. आणि ही दरवाजाचीच दगड आहेत. इथे देवडी पण आहे बघा. हे सगळं पडलंय त्यामुळे एका बाजूला रचून ठेवलंय. आणि त्याच्याच पाठीमागे बरोबर इथे एक दरवाजा आहे. इथे आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, म्हणजे हत्तीचं मुख आहे या ठिकाणी. आणि या इथे त्यांनी बोर्ड फलक लावलाय चांगला, सूचना पण दिली आहे ती. या इथे बघा तुम्ही बघू शकता हत्तीचं मुख आहे प्रॉपर असं. आणि इथे एक दरवाजा आहे. हा बऱ्यापैकी चांगला आहे, दोन्ही बाजूला आहे. या ठिकाणी पण आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूला पण आहे बरोबर. दोन्ही बाजूला चांगल्या अवस्थेत आहे. आणि इथनं सुरुवात करते आपण. दुसरा दरवाजा लगतच आहे त्याला. आणि हा पण म्हणजे त्याच्यापेक्षा तरी जरा बरा आहे. इथे वरती जे काय असेल तेही पडलं आहे. इथले या साईडचं पण पडलं आहे. आणि जे दरवाजामध्ये ज्या याच्यात लावायचे त्याचा काही भाग इथे आपल्याला दिसतो, इथे ठेवला आहे. आता बघूया पुढच्या वाटचालीला निघूया दरवाजा पाहून. तर आपण ते दोन्ही दरवाजातनं वरच्या बाजूला आलो, म्हणजे डायरेक्ट समोर आलो आहे. तुम्हाला स्पष्ट बघा, या इथून आपण आलो. इथेच खाली तो दरवाजा आहे. असा गोल वेळसा मारून आपण जाणार आहे. तर व्हिडिओ का बनवतो आहे याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो मी. पहिली गोष्ट म्हणजे ना, या इथे बघा हे दगड जर तुम्ही पाहिले नीट, त्याला कशाचाच सपोर्ट नाही आहे. आणि तो तेवढाच याच्यावर जिथं कौस्तुभने काठी ठेवली आहे ना तेवढाच याच्यावर बॅलन्स आहे. जर हा दगड जर निसटला तर हे तिन्ही दगडं पडतील, किंवा याच्या वरती जे काही दगडं आहेत ती पण खाली डायरेक्ट जातील. आणि ही थेट खाली, आता स्पीड जर पकडला तर थेट ह्या खालच्या गावांमध्ये जाऊ शकतात किंवा इथे कुठेतरी अडकू शकतात. कारण पहिले पण इथले बघा, इथली तटबंदी अख्खी पडली आहे, सगळी पडली आणि ती पण झुकली आहे पुढं. म्हणजे ही जी तटबंदी होती इथे दिसते बघा, इथून अशी आली होती, ती सगळी पडली आहे बघा. इथे पूर्णपणे पडली आहे पावसाच्या ह्याच्याने. काही दगडं खाली पण आहेत, एकदम खाली गेलेत. आणि या इथून पण काही जनावरांनी वाटा केलेला आहे, पण इथून यायला वरती चान्स नाही आहे, खूप अवघड आहे. तोच रस्ता चांगला आहे. या इथे आपल्याला एक ध्वज दिसतोय पाहायला, तर ध्वज बघूया. आणि ध्वजापासून कुठला परिसर आपल्याला काय दिसतोय, कुठले गड वगैरे दिसतात आहे का तेही चेक करूया. मी ध्वजापाशी येऊन थांबलोय. माझ्या डाव्या हाताला ध्वज आहे आणि ह्या ध्वजापासून कुठला गड दिसतोय तिथे तुम्हाला दाखवतो मी. इथे ध्वज आहे बघा
वरती. आणि ह्या ध्वजाच्या समोरच बरोबर इथे आपल्याला आहे ना हा वर्धनगड पाहायला मिळतोय. थोडं वातावरण क्लिअर आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो मी. या दोन्ही डोंगरांच्या पलीकडे या इथे बघा, हा एक डोंगर आहे आणि हा एक डोंगर आहे. दोन्ही डोंगरांच्या मध्ये हा जो दिसतोय मागे हा वर्धनगड आहे. आपण याच मार्गाने आपण इकडे आलोय. आपण पूर्ण गोल वेळासा मारून आलो. ह्या बाजूला एक मोठी तटबंदी पाहायला मिळते आणि त्या तटबंदीच्या समोरच्या बाजूला कातळात कोरलेलं भल्लं मोठं टाक आहे, ते दाखवतो तुम्हाला. बघा ना, हे पूर्ण त्या तिथे घाव दिसतात ते बघा, पहाराचे घाव आहेत. काही भाग पडला आहे इकडचा आणि इकडचा, एवढं मोठं टाक आहे. आणि ती तटबंदी बघा मोठी, त्याच्या पलीकडं पण गड आहे, पण आपण इथपर्यंतच एक्सप्लोअर करणार आहे. आणि इथून आपण मागचा काही जो भाग आहे, या साईडचा जो काही भाग आहे तो बघणार आहोत. तर या साईडला जाऊयात, काय काय दिसतंय पाहूया आणि रिटर्न फिरूया आपण. बांधा बांधा, साहेबांची लेस सुटली. इथे एक चोर दरवाजा वाटतोय, चोर दरवाजा. प्रॉपर एक माणूस जाईल एवढी जागा आहे त्या दरवाजाची. दाखवतो तुम्हाला. ध्वज पण आहे, खूप मोठी तटबंदी, खूप म्हणजे खूप. आपण बघूया किती दगडांची तटबंदी आहे ती. तटबंदी दाखवतो तुम्हाला. हे बघा, एक दरवाजा आणि ही बघा भल्लं मोठंच्या मोठं वर ध्वज लागलाय. आणि एक माणूस जाईल एवढं प्रॉपर जागा आहे. आपण आधी बघूया किती दगडांचं आहे. 1 2 3 4 5 6 दगडांची तटबंदी. आणि प्रॉपर सगळं दगडात बनवलंय बघा ना. वरती पण दगड आहेत, आडवे आडवे मोठे मोठे दगड ठेवलेत. तुम्ही दगड बघू शकता बघा, हे आडवे आडवे मोठे मोठे दगड ठेवलेत आणि एकदम असा स्लोप दिलाय खाली खाली. प्रॉपर एक माणूस जाऊ शकतो. जा रे कौस्तुभ, तुम्हाला दाखवतो. कौस्तुभ जरा आहे हट्टाकट्टा आहे, काहीच अडचण नाही, प्रॉपर गेला तो. तर आपण पण जाऊया, याच्या पलीकडे काय ते बघूया. त्या तिथे गडाचा शेवट होतो बघा. आणि या साईडला बुरुज आहे. हा बहुतेक हा चोर दरवाजा असू शकतो. आपण थोडंसं पुढं जाऊन बघूया काय आपल्याला पाहायला मिळतं, किंवा ह्या बुरुजाची साईज बघूया केवढी. खूप मोठा बुरुज आहे हा, खतरनाक. एक बाटली सापडली आम्हाला, ती बाटली घेऊन आम्ही आता खाली जाणार. बघा ह्या बुरुजाची साईज बघा, केवढी खतरनाक वाटते, मोठीच्या मोठी. ते तिकडचा भाग पडलाय, त्या बाजूचा भाग पडलेला आहे बघा. ह्या बाजूचा भाग थोडासा शाबूत आहे आणि तो तिथे दरवाजा दिसतोय. आणि आपला भगवा ध्वज वरती मस्त. जसं त्या बाजूला ह्या बुरुजाचा रस्ता आहे किंवा चोर दरवाजा, तसं ह्या बाजूला पण आहे. मी तिथे उभा थांबलो होतो कौस्तुभचे फोटो काढण्यासाठी, तेव्हा मला हा दरवाजा दिसला. तुम्ही माझ्या मागं बघू शकता. आता इथून मार्ग आहे का आतमध्ये जायला ते बघूया आपण. असाच दरवाजा आपण पलीकडे पण आहे, त्या बाजूला आपण त्या दरवाज्यातून आलो. आणि या इथून मी असं आलो. काही अवशेष इथे पाहायला मिळतात ते छोटेसे. आणि इथून एक दरवाजा. आपले भाऊ वरती जाऊन फोटोसाठी वरती गेले होते. इथून पण दरवाजा आहे बघा, जायला छोटा आहे खूप. हा चोर दरवाजाच आहे. जसं त्या बाजूला आहे तसं ह्या बाजूला हा आहे. आधी चेक करूया का आहे का आतमध्ये, मग जाऊया. हा जरा छोटा आहे,
त्याच्यामध्ये प्रॉपर उभा राहून येतो आहे माणूस, पण याच्यामध्ये थोडं वाकूनच यावं लागतं. आपण गडाच्या एका दिशेला आलोय आणि गडाच्या तू बघितलं काय कौस्तुभ की गडाच्या आहे ना प्रत्येक याच्यामध्ये तुला गावं दिसतील. या इथे पण गाव आहे बघा, या इथे पण गाव आहे, ह्या पलीकडच्या साईडला पण गाव आहे, या गडाच्या त्या साईडला पण गाव आहे. आपण ज्या मार्गाने आलो ह्या मार्गाने वरती आलो, त्या बाजूला तर महिमना गड या नावानेच गाव आहे. तटबंदी म्हणजे पूर्ण पडलं आहे आणि सगळी दगड अशी खाली गेली आहेत. इथे तुम्ही बघू शकता, इथे दगड पडलेत, इथला सगळा तटबंदीचा भाग पडला, सगळे खाली गेले दगड. काही जे आहेत ते वर ठेवली आहेत, काही इथे पडलेली आहेत बघा. अशी म्हणजे अवस्था झाली. या गडाकडे फारसं कोणी लक्ष देत नसेल. इथून तटबंदी दिसते बघा, अक्षरशः एवढे झाडं आली त्या तटबंदीमध्ये मोठीच्या मोठी. आणि या ठिकाणी काम करणं पण मला तर वाटतं अवघड आहे थोडंफार. या इथे बघा केवढं मोठं झाड आहे. आता हे जर तोडायचं म्हटलं तर रोप लावावं लागेल. रोप जरी लावला पण ही जी तटबंदीची दगड आहेत ना, ही प्रॉपर अशी आता राहिलेली नाही आहे पहिल्यासारखी. याच्या आतमधला जो चुना आहे, जो पकडून ठेवायचा दगडांना, तो चुनाच गेला आहे. काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी काहीच दिसत नाही. त्या तिथे बुरुज आहे ना, त्या तिथे आपल्याला आता तिथे कॅमेरा दिसणार नाही, पण इथून डोळ्यांनी दिसतोय तिथं चुना आहे. पण त्याच्या वरच्या भागामध्ये काही ठिकाणी दिसतच नाही. बघितलं ना, चुनाच नाही. तसं इथे पण आहे बघ, पूर्ण गॅप आहे. म्हणजे असं जाणवतं की त्याच्यावरती फक्त दगडच ठेवली आहे. मग त्यामुळे ज्याला माहिती किंवा ज्याला माहीत नाही ना, म्हणजे ज्याला माहीत नाही त्याने तर जाऊच नाही त्या ठिकाणी, कारण दगडं हलतात. ही आम्ही बघितलं ना आत्ता, दगडं हलतात आहे बघा. इथे तुम्ही बघू शकता, नुसती दगडं ठेवलीत एकमेकांवर. इथं सगळी दगडं हलतात आहे. काही दगडं पडलीत बघा, इथे पडली आहेत, काही इथे पडली आहेत अशी या झाडाच्या. आणि हे पडायच्या मार्गावर आहे. हे मग असं जे दाखवलं मी ते, त्याची दगडं पण खाली गेलेली आहेत. त्यामुळं काही नाही. ऊन वाढलं आहे, पण एवढा काय उन्हाचा त्रास होत नाही आहे आम्हाला, नॉर्मल वाटतं. आत्तापर्यंत आम्हाला 2 बॉटल सापडल्यात पाण्याच्या. तर बघूया पुढं. एवढं काही पाहण्यासारखं ह्या गडावर नाही आहे. मोस्टली सगळा भाग पडलेला आहे गडावरचा. बाकी पाण्याचा टाका एक आहे, चोर दरवाजाचा बुरुज आणि तटबंदी आहे. एक मंदिर पाहायला मिळतं, ते मंदिराकडे आपण शेवटला जाऊया. आणि मुख्य दरवाजा आणि त्याच्यावरचा दरवाजा मुख्य दरवाजा पण गोमुखी प्रकाराचा दरवाजा आहे तो, म्हणजे त्याचा आकार गोमुखी पूर्ण. तर मगाशी जे आपण मोठं टाकं पाहिलं त्याच्याच लाईनीमध्ये 3 टाकेत. पण वैशिष्ट्य बघा ना, कौस्तुभला पण कळलं नाही आणि मलाही कळलं नाही की त्याच्यामागं 2 टाकेत म्हणून. म्हणजे तुम्हाला दाखवतो आम्ही कुठून कसं पाहिलं आणि कुठून कसं आलो ते, त्यानंतर टाके दाखवतो ते. आता मी आणि कौस्तुभ या इथून ह्या जो हे दिसतोय बघू काठी, हा जो ध्वज इथे जो बुरुज दिसतोय ना, आणि इथे काहीतरी मंदिर का काहीतरी आहे, याच्या मागून आम्ही असं आलो आणि या इथे थांबलो. इथून हे टाकं तुम्हाला दाखवलं आणि इथूनच आम्ही असं चालत त्या बुरुजाकडे, म्हणजे हा जो ध्वज दिसतो, हा जो बुरुज दिसतो, ह्या बुरुजातनं आम्ही तिकडे गेलो आणि ह्या साईडने आम्ही परत आलो. तर इथून असं आल्यानंतर आम्हाला हे टाके पाहायला मिळले. मगाशी जे टाकं दाखवलं मी तुम्हाला, मोठंच्या मोठं भलं कातळात कोरलेलं, ते हे टाकं आहे. त्याच्याच बरोबर, म्हणजे आम्ही तिथून बघत होतो तरी दिसलं नाही आम्हाला. का रे कौस्तुभ? हां. आणि त्याच्याच बरोबर हे एक टाकं आहे, हे पण कातळात कोरलेलं आहे. पण ह्याला अलीकडच्या काळामध्ये प्लास्टर केलं आहे, कारण ते सिमेंट दिसतंय. म्हणजे गडावर काम केलं होतं कुणीतरी, पण पाऊस बहुतेक ह्या भागामध्ये पाऊस जास्त होत असेल, त्या कारणाने काही ठिकाणावरचं प्लास्टर जे आहे ना ते पडलं आहे. आणि हे पण कातळात, मला वाटतं कातळातच कोरलेलं आहे पूर्ण. आणि ह्याच्याच बरोबर मागच्या साईडला एक टाकं पाहायला मिळतं आपल्याला. म्हणजे असे टोटल 1 2 3 4 टाकेत. आणि एक टाकं असं आहे
की ते प्रॉपर दगडांमध्ये बनवलेलं आहे. याला बाराव म्हणतात. हम्म? बाराव म्हणतात, बाराव. बघू ना आपण तिथे पण. हे एक टाकं म्हणजे 4 टाके आहेत आणि हे 4थं आहे. आता ह्याला 12 असं म्हटलं जातं. आता हे का म्हटलं जातं ह्याच्या मागचं कारण कोणाला माहीत असेल त्यांनी मला नक्की कमेंट करून करा, म्हणजे मलाही समजेल. आता कौस्तुभने सांगितल्याप्रमाणे 12चा अर्थ, तर त्याचं म्हणणं असं आहे, कितपत खरं आहे कितपत खोटं आहे तुम्हीच सांगा. म्हणजे त्यांनी जी माहिती मला दिली आहे ती खरी आहे का तुम्ही सांगा मला. 12 का म्हटलं जातं, ज्या ठिकाणाला पायऱ्या किंवा पायवाट, बरोबर ना, पायवाट असते जाण्यासाठी. आता या पाण्याच्या ठिकाणी. पाहण्याच्या ठिकाणी, आता या ठिकाणी आम्हाला तर दिसत नाही किंवा पाण्यात पण गेली असेल, त्या ठिकाणाला असं 12 म्हटलं जातं. आणि ही जी आता हे त्या काळातलं आहे का आत्ताच्या काळातलं का कळतच नाही, कारण हे दगडं जी दिसतात आहे ना, आता कॅमेऱ्यात किती दिसतंय मला माहीत नाही, पण समक्ष जर पाहिलं तर ही दगडं अशी नवीन नवीन वाटतात आहे. पण तिथं एक लाईन, म्हणजे चारही बाजूला कौस्तुभ बघ लाईन आहे, पाण्याची लेवल तेवढी असणार आहे, ती खाली गेली आहे. या ठिकाणीच पाणी, बाकी सगळीकडे हे तिन्ही ठिकाणी पाणी नाहीच आहे. आणि त्या तिथे फलक लावलाय समोर 12 म्हणून. बघा खाली यायला. आणि त्या तिथून, अच्छा हां, त्या तिथून कोपऱ्यातून असा रस्ता आहे खाली जाण्यासाठी. हे किती खोल आहे काय माहीत नाही. आणि खूप घाण झाले, पाण्याची बॉटल पडली आहे, ती काढता येईल का आपल्याला? काढू की. ती बॉटल काढूया आपण, एकच बॉटल आहे त्यामुळे काढायला काय प्रॉब्लेम नाही. इथे एक मंदिर दिसते, बहुतेक मारुती रायांचं मंदिर असणार आहे. तर आपण ह्या साईडचं जे मंदिर आहे इकडच्या बाजूचं ते बघूया, मारुती रायांचं मंदिर बघूया, तिथलं दर्शन घेऊया आणि आपला परतीचा प्रवास चालू करूया. 12 म्हणजे त्या पाण्याच्या टाक्यांपासून आपण वरती आलो. इथे एक आपल्याला हे पाहायला मिळतं. आता इथे काय आहे ते माहीत नाही मला, तिथे गेल्यावर कळेल. आणि या इथे वाड्याचे अवशेष आहे, हे पूर्ण वाड्याचे अवशेष आहे, म्हणजे हा बाले किल्ला असू शकतो. तिथे फलक पण लावला आहे त्यांनी. या इथे मंदिरच असेल. अरे बापरे, हा काय प्रकार आहे? हे तर मंदिर नाही, वेगळाच प्रकार आहे. आता लक्ष द्या मित्रांनो गडांवर. आम्ही मंदिर समजत होतो पण हे वेगळंच काहीतरी निघालं, समजून घ्या आता तुम्ही. आणि ते प्रॉपर असं केलंय, अतिक्रमण केलंय, ते शब्दच नाही काय बोलून काय नाही. आणि हे बघा, हे गड वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात आणि ह्या अवशेषांच्याच बाजूला बरोबर ते आहे. म्हणजे एक तर तिथं कुठलं तरी मंदिर असणार आहे आणि त्या तिथं अतिक्रमण केलंय, म्हणजे फरशा वगैरे लावल्यात प्रॉपर, खिडकी वगैरे, पत्रे बित्रे टाकलेत. आतमध्ये वेगळं. हा काहीतरी प्रकार चाललाय गड किल्ल्यांवर, काय हा काय कळत नाही. आणि ही लोक, ग्रामस्थ लोक इथले का गप्प बसलेत ते पण कळत नाही. सरळ सरळ बघा ना, ते एवढं प्रॉपर केलंय ना की फरशा वगैरे केले आहेत, त्याला कलर वगैरे दिलाय आणि आतमध्ये वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. मला आधी, शपथ तुला खोटं बोलत नाही, मला आधी मंदिर वाटलं, महादेवाचं वगैरे मंदिर मला असं वाटलं मित्रांनो, पण तो मला एखाद्या देवीचं मंदिर वाटलं. नाही. मी मोस्टली आता गार्डनवर पाहिलं आहे ना मी वस्तू, महादेवाची मंदिरं मला खूप सापडतात. काय काय ठिकाणी तर मी असं केलं, असं पाहिलं की आता केलं आहे ते, पण त्याच्या आधी कोणी जे काम केलं तर त्यांना तर सेल्यूटच आहे, त्याचा काय वाद नाही. पण त्याच्या आधी मी पाहिलं ना, ती पिंड आहे ना, पिंड काढून बाहेर ठेवली आहे आणि त्याच्या समोरचा जो नंदी आहे का, त्या नंदीवर काहीतरी हे केलं होतं त्यांनी. आता ते प्रॉपर नंतर आलं होतं, तिथं ते फलक लिहिलं होतं कशा प्रकारे ह्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलं. तसं इथे पण असं मला वाटू शकतं की आतमध्ये काय. पण आता काय
आतमध्ये जायची तर इच्छाच नाही आहे. काय ते असं बघूनच काय बोलणार. जाऊ द्या, आपलं मारुती रायांचं दर्शन घेऊया. प्लीज कोणी असेल तर ह्याकडाकडे लक्ष द्या जरा. इथे हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतंय. ह्या मंदिराचा वरती जे छप्पर होतं ते पडलंय आणि ते छप्पर तिथं ठेवण्यात आलंय. त्याच्यावरचं छप्पर आहे ते तिथे पडलंय. आणि हनुमानाचं मंदिर खूप सुंदर आहे. बांधकाम नंतर केलं दगडाचंच आहे. मला वाटतं हे जे खाली दिसतंय ना हे आधीच आहे आणि हे नंतर केलेलं बांधकाम आहे. मस्त मूर्ती पण छान आहे, दगडात कोरलेली पूर्ण मूर्ती. असंच मारुती रायांचं दर्शन घेऊन आपण परतीचा प्रवास चालू करणार आहोत. जय हनुमान. तर महिमानगड हा आमचा किल्ला पूर्ण पाहून झाला आहे आणि गड पाहण्यासारखा आहे खरंच. गडावरती अवशेष पण आहेत, काही भाग तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये. आणि गड तुम्ही पार तर पायथ्यापासून 2 तासात पूर्ण गड बघून तुम्ही रिटर्न जाऊ शकता. एवढा छोटा गड आहे, वाटचाल पण छोटी आहे, लवकर तुम्ही वरती येता. गाव तर तुम्हाला समजलं आहे, महिमानगड हे गाव आहे. तर व्हिडिओमध्ये मी आता इथेच थांबतो आहे. इथनं आमचा परतीचा प्रवास चालू होणार आहे. पुढं काही शूटिंग होणार नाही आहे, रेकॉर्डिंग काय करणार नाही आहे मी. इथून मी डायरेक्ट आता गोंदवलेकर महाराज यांचं दर्शन घेणार. तिथून जर आम्हाला पॉसिबल झालं, ऊन कमी असेल तर वर्धनगडला जाणार आहे. वर्धनगड एक्सप्लोअर करणार जर तेवढा टाईम भेटला आणि ऊन जर कमी असेल तर. नाही तर मग आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे. तर आत्तापर्यंतचा व्हिडिओ आणि हा गड कसा वाटतोय मला कमेंट करून कळवा सगळ्यांनी. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा. एक आमच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन गड आणि असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत राहील तुमच्यासाठी. आम्हाला जरा शक्ती द्या. महाराजांकडनं तर भेटतच राहते. जशा जशा गडांवर जातो आहे तसं तसं आम्हाला शिकायला भरपूर मिळतं आहे आणि सगळ्या गोष्टी कळत जातात आहे. त्यामुळे एक नवीन एनर्जी तयार होत जाते. मला रविवारी जमलं नाही म्हणून मी आज गुरुवार आहे, आज आलो. आणि मला ट्रेक हा करायचाच आहे. किती काय झालं तरी मी ट्रेक करतोच. ती एक आवड निर्माण झाली आता. एखादं पुस्तक वाचणे, माहिती घेणे गडाची, मग त्या गडाच्या मोहिमेला जाणं. आता सध्या तरी आम्ही खूप कमी लोकल होते, 2 जण 3 जण, फार 4 जण. त्यामुळं आम्हाला गडावर काहीच काम करता येत नाही. आम्हाला गडावर मागं मला कौस्तुभने विचारलं होतं की दादा तू काहीतरी बोलला होता, मग काय झालं त्याचं. पण आमच्याकडं मॅन पॉवर कमी असल्यामुळे आम्हाला ते काही शक्य होत नाही आहे. त्यामुळं आम्ही मॅन पॉवर म्हणजे आमची 4, 5, 6 जण जर झाले तर आम्ही गडावर काही ना काहीतरी म्हणजे फुल ना फुलाची पाकळी काही ना काहीतरी काम करून जाणारच आहे. तर आता व्हिडिओमध्ये इथेच थांबतो, परतीचा प्रवास संपतो. भेटूया पुढच्या गडावर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.